जगात दोन प्रकारचे व्यक्ती असतात. पहिले ते ज्यांना श्रीमंत दिसायचं असतं आणि दुसरे ते ज्यांना श्रीमंत बनायचं असतं. आता तुम्ही कोणते आहात ते तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीमंत लोकांचं श्रीमंत असण्याचं एक खास सिक्रेट माहिती होणार आहे. मग ते असं कोणतं सिक्रेट आहे जे आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाहीये, ज्यामुळे आपण श्रीमंत बनण्याची फक्त स्वप्न बघत असतो पण श्रीमंत मात्र कधी होऊ शकत नाही. यासाठी आपलं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की एखादा मिडल क्लास व्यक्ती आयुष्यभर मिडल क्लासच का राहतो. तो खूप मेहनत करतो, खूप प्रयत्न करतो, खूप स्वप्न बघतो श्रीमंत बनण्याचे, पण बनू मात्र शकत नाही. तर त्याचं कारण आहे हे. आता तुम्ही म्हणाल हा तर फक्त एक ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल कसं काय आपल्याला गरीब बनवू शकतो? आता या गोष्टीला नीट समजून घ्या की कशा प्रकारे हा ट्रायंगल तुम्हाला गरीब बनवत आहे. आता बघा, एखादा व्यक्ती श्रीमंत बनण्यासाठी काय काय करतो. तो मेहनत करतो, पैसे कमवतो आणि त्यासाठी त्याचा सगळा टाइम देतो. तो ती प्रत्येक गोष्ट करतो ज्यामुळे तो पैसे कमावू शकेल. बघा, त्याने वेळ देऊन काम केलं, त्यामुळे त्याच्याकडे पैसे आले. आता प्रश्न हा येतो की पैसे आल्यानंतर तो व्यक्ती काय करतोय? त्या पैशांनी तो विकत घेतो खूप साऱ्या वस्तू. त्या वस्तू ज्या वस्तूंचे त्याने स्वप्न बघितलेले असतात. मग तो त्या पैशांनी गाडी विकत घेतो, मोबाईल घेतो, घर घेतो. तो त्या सगळ्या वस्तू घेतो ज्याचे त्याने स्वप्न बघितलेले असतात आणि त्या सगळ्या वस्तू जे आजूबाजूचे घेत असतात. मग हीच ती सगळ्यात मोठी चूक आहे जी आपण करतो आणि श्रीमंत व्यक्ती कधीच करत नाही. आता त्या मिडल क्लास व्यक्तीने एक अशी वस्तू विकत घेतली की ज्या वस्तूमुळे त्याचे अजून पैसे खर्च होणार आहेत. आता समजा एखाद्या मिडल क्लास व्यक्तीने 5 लाखाची कार EMI वर घेतली. आता त्या 5 लाखाच्या कारमुळे त्याला व्याज धरून 10 लाख रुपये भरावे लागतील. आता ही गोष्ट फक्त इथेच थांबत नाही. त्या व्यक्तीने कार घेतली आहे तर तो ती कार चालवणार सुद्धा, तर त्यासाठी सुद्धा त्याला पेट्रोलसाठी पैसे लागतील. मग तो ती कार फक्त घरात थोडीच ठेवेल, तो तिला चालवेल. मग त्याचं पेट्रोल, डिझेल, सर्व्हिसिंग यासाठी सुद्धा त्याचे पैसे खर्च होतील. आणि मग यासाठी त्याला पुन्हा पैसे लागतील. मग तो यासाठी पुन्हा मेहनत करेल, पैसे कमवेल आणि ते पैसे पुन्हा अशाच गोष्टींमध्ये खर्च होतील. पण ज्याला खरंच श्रीमंत बनायचं असतं अशा मानसिकतेचा व्यक्ती ही चूक कधीच करत नाही. मग हे श्रीमंत व्यक्ती काय करतात? हे सुद्धा मेहनत करतात, काम करतात, त्यांचा वेळ देतात, पैसे कमावतात. पण तो त्याच्या पैशांना लगेचच वस्तू घेण्यासाठी, त्याच्या क्षणिक इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही लावणार. आणि ज्या वस्तूंमधून त्याचा जास्त पैसा खर्च होईल तो अशा गोष्टींमध्ये त्याचे पैसे न लावता ज्यातून त्याचा पैसा वाढेल अशा गोष्टींमध्ये त्याचे पैसे लावेल. आणि इथेच सगळ्यात मोठा फरक आहे. जो गरीब मिडल क्लास व्यक्ती असतो तो असाच विचार करतो पैसे कमवल्यानंतर की हे माझे पैसे आहेत, आता मी यांना हवं तिथे खर्च करेल, हवं त्या गोष्टी घेईल, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल आणि यात मला काहीही चूक वाटत नाही. पण एक श्रीमंत बनण्याची मानसिकता असणारा व्यक्ती असा विचार करतो की मी जे हे मेहनत करून माझा वेळ देऊन इतके पैसे कमवले आहेत त्यांना मी असंच खर्च करणार नाही. त्यांना मी योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करेल, मी यांचा योग्य वापर करेल, माझ्या पैशांना अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करेल जिथून माझे पैसे वाढतील, ग्रो होतील. आणि याच गोष्टींना म्हटलं जातं ॲसेट्स, ज्यामुळे आपले पैसे वाढत जातात. आता ॲसेट्स तर खूप सारे असतात, पण तुम्हाला उदाहरणासाठी एक ॲसेट सांगते. एका श्रीमंत बनण्याची मानसिकता असणाऱ्या व्यक्तीने खूप मेहनत करून 5 लाख रुपये कमावले. तेच पैसे त्याने 2020 मध्ये जेव्हा मार्केट डाऊन झालं होतं त्यावेळी त्याचे काही शेअर्स विकत घेतले आणि तेच शेअर्स पुढच्या 5 वर्षात दुपटीने वाढले. म्हणजे फक्त 5 वर्षातच त्याचे 5 लाख रुपये आता 10 लाख रुपये झाले होते. पण अजून सुद्धा तो ते पैसे काढत नाहीये आणि पुढच्या 5 वर्षात त्याचे शेअर्स अजून दुपटीने वाढतात आणि त्याचे ते 10 लाख रुपये 20 लाख रुपये होऊन जातात. आणि आता त्याच्याकडे 20 लाख रुपये आहेत ज्याच्यातून तो त्याला हवं ते घेऊ शकतो, कोणतेही कर्ज न घेता. अशा प्रकारे श्रीमंत व्यक्ती त्यांचे पैसे योग्य असेट्स बनवण्यामागे इन्व्हेस्ट करतात, जसे की शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टीज. अगदी सोप्या पद्धतीने सांगते, आपण जेव्हा सुरुवातीला पैसे कमवतो तेव्हा लगेचच त्या पैशांना खर्च करू नका. त्या पैशांमधून तुमचे असेट्स निर्माण करा जे तुम्हाला अजून पैसे कमावून देतील. मग त्या कमवलेल्या पैशांमधून तुम्ही तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करू शकता. मग आता तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुम्हाला फक्त श्रीमंत दिसायचंय की मग खरोखर श्रीमंत बनायचंय?